सो वेलकम अगेन टू सत्यनारायण सिल्क्स. आणि येस, सगळ्यात अगोदरची अनाउन्समेंट, सत्यनारायण सिल्क्स हे फक्त साड्यांचं दुकान नाही, फुल फॅमिली शोरूम आहे. लहान मुलांचे, गर्ल्स, बॉईज, जेंट्स, लेडीज रेडीमेड. सर थोडं तिकडे दाखव पाठीमागं. एवढं मोठं सेक्शन आहे फक्त लेडीज रेडीमेड साठी. तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला इकडे भेटणार आहे. कारण की काय होतंय, भरपूर लोक लांबून लांबून येतात आणि त्यांचं असं मनामध्ये झालंय की फक्त साड्यांचं दुकान नाही. इट्स अ कम्प्लीट फॅमिली शोरूम. 1955 पासून कम्प्लीट फॅमिली शोरूम आहे. पॅन्ट पीस, शर्ट पीस, टावेल, टोपी, देण्या घेण्याचे, मानापानाचे, साड्या वगैरे एव्हरीथिंग तुम्हाला इकडे भेटेल. आणि येस, आता आपण चालू करणार आहे. आता थोडं आपण सिल्क्स वगैरे मध्ये थोडस रेंज आपण असं पकडू 4,000 ते एक 10,000च्या रेंज मध्ये दाखवणार आहे. भरपूर आयटम्स आहे. तुम्हाला एक ऍक्च्युली सांगतोय, एक मनाची गोष्ट सांगतोय. 2 वर्षापासून आहे ना, मी फ्रँकली सांगू तर एक ना 6,000 ते 8-9,000ची जी रेंज आहे ना, त्याच्यामध्ये एवढं त्रास होत होतो ना, आयटमच भेटत नव्हता. आयटम मार्केटमध्ये भेटतच नव्हता. आणि मी हे पण सांगतोय, अख्खा मार्केट, ऑल ओव्हर इंडिया मार्केट आजच्या तारखेला त्या जो पर्टिक्युलर रेंज आहे ना, त्याच्यामध्ये रडत असतो. 100% रडत असतो की त्याच्यामध्ये. आणि विदाऊट स्वरस्की, असं नाही की डायमंड वगैरे पाहिजे, नाही, काठपदर प्रॉपर पाहिजे, ते पण पैठणी सोडून पाहिजे. पैठणी सोडून हे जे आयटम्स आहेत ना, त्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत. पण ते सगळे प्रॉब्लेम आता आपण सॉल्व्ह केले आहेत. नवीन नवीन आयटम्स बनवले आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही हे बघा, हे आयटम प्रचंड एवढं ट्रेंडमध्ये आहे. याची रील पण टाकली आपण इंस्टाग्राम वरती, आणि किती व्हायरल गेली रील, खूप व्हायरल गेली आहे. ते व्हाईट बॉर्डर जे आहेत, ऍक्च्युली हे प्युअर सिल्क, तुम्हाला माहिती आहे सत्यनारायण प्युअर सिल्क मध्ये तर किती एक्सपर्ट झाले. तर हे प्युअर सिल्क मध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आला होता. तर ते आपण आता प्युअर टाणा फॅब्रिक मध्ये, हे प्युअर टाणा फॅब्रिक आहे. प्युअर म्हणजे प्युअर सिल्क नाहीये. टाणा जे आहे हे आर्ट सिल्क झालं, पण हे चांगलं फॅब्रिक आहे. म्हणजे सिल्क नंतर जे आहे ते हा फॅब्रिक आला, मग मिष्टी आला, मग एलटी आला. हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स आहेत. मग त्याच्यामध्ये मग सुरतचा धागा मिक्स झाला, तर अजून रेट कमी झालं. तर हे तुम्ही बघू शकता लुक. मीनाकारी बुट्टी आहे. तर ह्याच्यामध्ये कलर रेंज पण भरपूर भेटणार आहे तुम्हाला. अच्छा, अजून एक आताच प्रसंग सांगतो. एक 2-3 दिवस अगोदरचाच प्रसंग आहे. एक क्लायंट होता, लांबून आले होते. ह्याच्यामध्ये हे पण असे रेग्युलर बॉर्डर्स पण अवेलेबल आहेत. फ्रँकली स्पीकिंग लांबून आले होते, लांबून म्हणजे पुण्यातूनच आले होते. तर त्यांनी त्यांच्या मैत्रिणींच्या अंगावरती ही साडीचा फोटो घेऊन आले होते. तर फोटो बघून तर साडी हीच होती. एक अमुक अमुक चांगल्या प्रतिष्ठित दुकानामधून त्यांनी घेतलं. त्यांनी म्हटलं 3,500 रुपयाला घेतली, पण आपली प्राइसिंग 6,350 आहे. येस, प्राइसिंग जे आहे 6,350 आहे. तर असं आहे की आपण महाग लावतोय का तिकडे स्वस्त मिळतंय, किंवा तिकडं काय हलका फॅब्रिक आहे, तर असं नाहीये. ज्यावेळी साडी मी बघितली, फोटो मध्ये खेर फॅब्रिक तर समजला नाही, पण माझ्या हिशोबाने तर साडी हीच होती. माझा ओपन चॅलेंज होता की जर का तुम्ही परत जावा, त्यांना 4 पैठणी घ्यायचे होते, तुम्ही एकच पैठणी घेऊन आणा. 3.5च्या बिलामध्ये जर का आली, तर आमच्याकडनं बाकी तिघांना ही साडी फ्री असणार आहे. तुम्ही बाकीचे 3 जे लेडीज आहेत ते साडी आत्ताच चॉईस करून, 4 साडी चॉईस करून जावा. ती साडी साईडला ठेवतो, त्या दुकानामध्ये जावा. 3,500ला जर का तुम्ही आणताय, तर हे साडी आमच्याकडे बाकीच्या 3 साडी फ्री. हा कॉन्फिडन्स कुठून येतो? हा कॉन्फिडन्स त्यावेळेस येतो ज्यावेळेस तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्ड आहे. समजून घ्या की असं नाहीये की मी मॅन्युफॅक्चरर कडनं 4,000ला साडी घेतली आणि इकडं 4,500-5,000ला तुम्हाला विकली. तसं होत नाहीये. मला पण माहिती आहे की 4,000ला जर का मी साडी खरेदी करतो, तर ते 4,000 त्याचे का द्यावे मी? त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. मिष्टी आहे, एलटी आहे, टाणा आहे. पहिली गोष्ट ते. दुसरी गोष्ट पदर 2x1 आहे, 2x4 आहे, 4x4 आहे, ती एक गोष्ट. कडियाल आहे, कुट्टू बॉर्डर आहे का रनिंग मध्ये आहे, ती एक गोष्ट झालं. त्याच्यानंतर टर्निंग बॉर्डर आहे, टर्निंग बॉर्डर मध्ये मीना किती आहे, बुट्टीमध्ये मीना किती आहे, या सगळ्या गोष्टीचं ज्यावेळेस नॉलेज करतो, तर आपल्याला माहिती पडतं की हा तसं 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 ह्याचा रेंज अशा प्रकारे वाढलाय. आणि ते रेंज ते जस्टिफाईड आहे का नाही आहे, त्या हिशोबाने आम्ही खरेदी करतो. तर त्याच्यासाठी मी एवढं कॉन्फिडन्स होतो की 3,500 मध्ये त्याची मेकिंग कॉस्ट बसणारच नाही कुठल्याही परिस्थितीत. तर अशा भरपूर आयटम्स जे आहेत तुम्ही समजून घ्या. सत्यनारायणमध्ये जसं मी वारंवार सांगतोय की मी रिझनेबल देईन, स्वस्त नाही देणार. आणि पण मला तुम्ही एक गोष्टीची खात्री करा, सत्यनारायणमध्ये
तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी भेटेल आणि कुठल्याही प्रकारामध्ये तुमची फसवणूक होणार नाही. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तर प्रवचन भरपूर झालंय, आता आपण बाकी साड्या पण बघणार आहेत. तर पैठणीज वगैरे मध्ये तर भरपूर व्हरायटी भेटेल. पैठणीमध्ये ब्लाऊज वर्क वगैरे मध्ये पण ऍक्च्युली व्हिडिओ बनवायला गेलं ना तर एक कम्प्लीट जवळपास नाही तरी म्हटलं तर 25-30 अशी सेपरेट डिझाईन्स आहेत ब्लाऊज वर्कचे, जे आपले इन हाऊस डिझाईन्स आहेत. पण आज व्हिडिओ मध्ये आपण मेन काय करतोय, पूर्ण स्टॉक दाखवत नाही. तुम्हाला पण माहिती आहे. आता हे बघा, माल एवढं खाली काढला आहे व्हिडिओसाठी आणि सगळे रॅक्स पण फुल आहेत. तर सगळे आपण काय सगळं दाखवत नाहीये. मला पण एक ठराविक नवीन जे व्हरायटी ते दाखवतोय. आता हे बघा, हे 7,950 ला पडत. ही व्हरायटी बघा, कलर बघा, याचा एक पदर, एकाच पदर उघडून दाखवणार. तर हे पीस बघा ना, आणि हे असे अनकॉमन आयटम साठी खरंच म्हणजे मला सार्थक काय वाटतं माहितीये का, ज्यावेळेस कस्टमर लांबून लांबून येतो आणि खुश होऊन जातं ना, कोल्हापूर, मुंबई, आणि जसं मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये मॅनिफेस्टेशन करतोय की साऊथचे पण कस्टमर्स यायला पाहिजे. कर्नाटक वगैरेचे तर कंटिन्युअसली येतात, आणि आमच्या एक मुलाला ऍक्च्युली कन्नड पण येते, तर आम्ही त्याला बसून टाकतो, तर ते त्यांचं प्रॉपरली चालत राहतं आणि त्यांना पण एक चांगलं वाटतं. त्यांच्या मदर टंग मध्ये कोणी काय बोलत असेल त्यांना पण एक चांगलं वाटतं. तर आपल्याकडं मराठी तर सगळे लोक आहेच आहे, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाहीये. इंग्लिशवाले पण मुलं आहेत, मारवाडीचे पण मुलं आहेत, त्याच्यानंतर गुजराती बोलणारे पण मुलं आहेत, कन्नड बोलणारे पण मुलं आहेत. तर ह्याच्यामध्ये कलर्स बघा, हे बघा, काहीतरी अनकॉमन आयटम जर का तुम्हाला घ्यायचं असेल ना, त्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायला लागेल सत्यनारायण सिल्क्स. तुम्ही हे समजून घ्या. आता हे आयटम हे फक्त आणि फक्त 5,150 ला. पण चमक बघा ना ताई, सुंदर दिसतंय खरंच. आता हा कुठून आला? आता हा जो आपण नाही का 5,150 चे हे जे साडे जे आपण बनवले होते, हे बघा, ह्याचा व्हिडिओ आपण हे पण केलं होतं, कॉम्पिटिशन पण केलं होतं, हो, बरोबर. ह्याच्यावरती कॉम्पिटिशन पण केलं होतं, त्याचं लकी विनर पण आपण हे केलंय, अनाउन्स घोषित केलेलं पण आहे, केलंय. बट त्यांनी अजून काही रिप्लाय केलेला येस. नाही. तर ताई, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज रिस्पॉन्ड. तुम्हाला ही साडी गिफ्ट भेटली आहे, रिवॉर्ड भेटला आहे, तर तुम्ही त्याचे हकदार आहे. प्लीज रिस्पॉन्ड करा. तर हे ज्यावेळेस हे नवीन फॅब्रिकचा आपल्याला तो कॉन्फिडन्स आला ना त्याच्यामध्ये, आणि ती एकदा सुरुवातीची हे झाले ना, तो ब्रेक थ्रू भेटला ना, तर वेगळे वेगळे आयटम जो बनत राहतात. हा आयटम पीस बघा, 5,150 फक्त, फक्त आणि फक्त 5,150. काय सुंदर. रिच लुक आहे. 10,000 सहजपणे, 10,000. तर ह्याच्यामध्ये हे बघा, डिझाईन्स बघा, हे वेगळे वेगळे डिझाईन्स आहेत. बापरे, काय डिझाईन काय आहे. एक हे गे रे, तुम्हाला दाखवतो. 25-26 हजाराची साडी आहे ती. याच्यामध्ये बघ, एक पिंक कलरचं होतं, बेबी पिंक कलरची साडी होती, ती पण साडी दाखवतो. हे इकडे असेल. काय पीस आहे, वा. 5,150 आहे. काय स्वस्त वगैरे लागली का? दाखव रे ती. हा, आता हे बघा, ही साडी आहे 25,000ची, ओके. आणि हे आहे 5,150 ची. व्हिडिओ मध्ये कशी दोन्ही सेम वाटते का? सेमच दिसतात, हा? फक्त कलर. हा, म्हणजे ऑफकोर्स थोडा हलका फुलका डिझाईन वगैरे, डिझाईनचा हलका फुलका फरक आहे, पण बघा ना, ही साडी पण किती रिच दिसते. आज 25,000च्या पुढं ही तुमची साडी 5,150 ला पडते तुम्हाला. काय तर ह्याचा पदर आहे, हे बघा. आणि ह्याचा आपण एक स्पेशल रील बनवू. नक्कीच. हे साडी साईडला ठेवून स्पेशल रील बनवू याचं, है ना. आणि आम्हाला टॅग पण कर, ह्याला पण घ्या, कोलॅब मध्ये पण घ्या. अमेझिंग. त्याच्यामध्ये 2 कलर आहेत, लाईट एक डार्क. हा एका मॅडमचा कमेंट आला होता, खूपच बडबड करतो. आता काय करणार, अनलेस अँड अंटिल त्या पाठीमागची जी भावना आहे तुम्हाला ज्यावेळेपर्यंत ते मी व्यक्त नाही करणार, ते बघा, मग बनवायला हे फक्त साडी नाहीये हो, हे आभूषण आहे. हे फक्त साडी नव्हे, हे साडीमध्ये तुमचं लुक.
तुम्ही साडी घ्यायला गेला की झटपट हा एक साडी आणली काय, हे असं पाकिटाचं हे दूध वगैरे नाही ना, गेला तिकडे अर्धा लिटर दूध दे, त्यांनी कुठलाही पाकिट दिला तरी तुम्ही तिकडे असं चूज नाही करणार, हा नाही तो पाकिट द्या, तो नाही तो पाकिट द्या. इकडे कसं तुम्ही तासभर तरी घेता का नाही साडी चूज करायला? का चूज करायला घेता? का? कारण की त्या साडीमध्ये तुम्ही किती चांगल्या वाटणार, तुम्ही कुठल्या फंक्शन मध्ये जातायत, तिकडे कुठल्या प्रकारचा क्राऊड येतो, अरे त्या क्राऊड मध्ये आपण किती भारी दिसणार आहे ही साडी नेसून, हे तुम्ही साडीमध्ये ते इमॅजिन करता. तुम्ही हे विचार करा, तर ते सगळ्या गोष्टी साडी बनवताना आम्ही विचार करतो. तर तुम्हाला इकडे येऊन चॉईस करायचा प्रॉब्लेम येणार. आता परवाच एक हे झालं, बसता नाही झाला, एक नॉर्मल क्लायंट आला होता, बॉम्बे वरून आला होता. त्यांचं कसं डेस्टिनेशन वेडिंग आहे गोवामध्ये, ठीक आहे, तरुण होती, डेस्टिनेशन वेडिंग आहे. मी समजून घेतलं त्यांना काय कसं आहे, ओव्हरऑल काय फंक्शन आहे. त्यांना मी फक्त 2च साड्या दाखवल्या. 2 साड्यामध्ये मग ते नंतर म्हटले की काय लेडीज लोकांचं कधी कधी असं असतं, समाधान होत नाही. तर ठीक आहे, मग मी उठलो, मी श्यामला सांगितलं की अजून साड्या दाखव, तू आता बाकी दाखव. 10 मिनिटांनंतर त्यांनी जी पहिली मी दाखवली होती तीच चूज केली. कारण की कसं आहे की आम्ही पण मी तो विचार करतोय की अरे ये टाइप, अरे अगर ऐसा फंक्शन रहेगा तो वैसे टाइप के कस्टमर को अपन क्या क्या दे सकते हैं, ये टाइप का फंक्शन रहेगा, ये टाइप के कस्टमर को क्या क्या दे सकते हैं, ये रेंज में आपण क्या क्या बिठा सकते हैं. तर त्या हिशोबाने आम्ही ज्यावेळेस विचार करतो तर तो म्हणजे त्याचा चांगला म्हणजे खूप सत्यनारायण सिल्कच्या ह्याच्यामध्ये खूप वाढ झाली आहे सेल्स मध्ये, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर हा एक आयटम बघा, चेक्स बुट्टी आणि काय ह्याचा पदर, वाव, कांची मध्ये. आता हा जो आयटम आहे, हा आयटम असणार आहे 7,350 ला. हे तुम्ही असं पकडा, हे मी तुम्हाला 7, 8, 10 हजाराचे रेंज असे दाखवतोय. म्हणजे प्रत्येक साडीचं रेट नाही सांगत मी तुम्हाला, पण तुम्हाला एक अंदाज येईल. तुम्ही असं पकडा 7,500 ते 10,000 ची रेंज आता आपण बघतोय. हा एक पीस बघा, काय बुट्टी बघा, अनकॉमन. साधी कलंजली पैठणी घ्यायची असेल तर तुम्ही आता पिंपरी चिंचवड वगैरे मध्ये असेल किंवा दुसरं थोडस लांब राहत असेल तर ते तुमच्या बाजूच्या दुकानामध्ये भेटून जाईल. 1,000 रुपये इकडं तिकडं, त्यांनी काय फरक पडणार, एवढं लांब यायची गरजच नाही ना कलंजली पैठणीसाठी, बरोबर आहे का नाही? पण काहीतरी अनकॉमन आयटम पाहिजे. अरे नाही, ही आयटम कुठं दिसली नाही, हे आयटम कुठं बघितले नाही, असं पाहिजे. 10 लोकांनी तुम्हाला कॉम्प्लिमेंट केले पाहिजे. जेव्हापर्यंत हे बघा, जेव्हापर्यंत 10-20 लोक तुम्हाला कॉम्प्लिमेंट करणार नाही तुमच्या फंक्शन मध्ये, तेव्हापर्यंत आमचं माउथ पब्लिसिटी कसं होणार? तुम्ही जाऊन जाऊन तर असं सांगणार नाही माझी साडी कशी वाटते, चांगली वाटते का, मी सत्यनारायण मधून घेतली. ज्यावेळेस कोणी विचारणार ही साडी चांगली वाटते, कुठून घेतली, मी तर अति पहिले अशी साडी बघितली नाही, मस्त वाटते, मग त्यावेळेस तुम्ही आवर्जून सांगणार ना, हो वाघोलीमध्ये लांब आहे पण वाघोलीमध्ये दुकानामध्ये ते गेले मी, तिकडे सार्थक ठरलं आणि चांगलं झालं. तर कधी आले होते ते कोथरूडचा कस्टमर? नाही, गुरुवारी, हा मागच्या गुरुवारी आले होते. ते पहिलेच म्हटले मी एवढे लांबून आलेला सार्थक ठरला पाहिजे, अर्थाला सार्थक ठरला पाहिजे. 4 वेळा हे डायलॉग मला बोललेत, आलेला सार्थक ठरला पाहिजे. अरे मी खूप जागे फिरून फिरून आले चंदेरीसाठी, आणि त्यांनी फक्त चंदेरीच नाही, त्यांचं ओव्हरऑल बिल माझ्या हिशोबाने 1,70,000च्या जवळपास झाला. तर चंदेरी पण घेतल्या, चंदेरी सोबत त्यांनी बाकी भरपूर खरेदी केली. आणि तुम्हाला माहिती आहे चंदेरीसाठी आपलं दुकान कसं म्हणजे किती फेमस झाले, किती स्पेशल आहे. आता हे सगळ्या साडीज बघू शकता तुम्ही. तर कांजीवरम वगैरे ह्याचं रील पण अपलोड केलंय, रील मध्ये जे सांगितलं ते आता रिपीट करतोय. भरपूर कांजीवरम आम्ही बघितले, विकले, बनवले, सगळं झालं. पण हे जे पदराची जी मजा आहे ना, ह्या ज्या साड्यांमध्ये जे आलंय ते काहीतरी वेगळंच आलंय. म्हणजे आम्हाला दाखवताना पण आम्हाला स्वतःला एवढं चांगलं वाटतं ना, की ज्यावेळेस तुम्हाला सांगतो 2 ते 5% असे साड्या असतात जे सेल्समनला उघडायला चांगले वाटतात. कारण की काय आहे, तुम्ही गेल्यानंतर सेल्समनला ते आवरायचे पण आहेत ना. तर जे आहे एक फ्रँक सांगतो, पण ही साडी अशी आहे ना, हे आमचं सेल्समन आहे ना, नाही ताई पदर बघायचं, नाही तर ह्याचा पदर बघा, नाही तर ह्याचा पदर बघा, कलर बघा, हे बघा. तर हे खूप
खूप अमेझिंग क्रेझी कलेक्शन आहे. जसं मी सांगितलं 8,000 ते 10,000 ची रेंज मधले दाखवतोय. काय काय आयटम थोडे 12,000 पर्यंत असेल, पण त्याच्यावरती नाहीयेत. पण आयटम्स जे आहेत बुट्टी वगैरे प्युअर सिल्क्स, हे प्युअर सिल्क्स आहेत. तो जो पहिला होता तो एक फॅन्सी फॅब्रिक होता, तो एक वेगळ्या प्रकारचा फॅब्रिक आहे. त्या फॅब्रिकचं मी जास्त हे देत नाहीये, इन्फॉर्मेशन देत नाहीये, कारण की ते आपलं मोनोपोली फॅब्रिक आहे. काय कलर, काय रंगसंगती आहेत, हे काय कॉम्बिनेशन, अमेझिंग अमेझिंग. तर ऑफकोर्स प्युअर सिल्क. आणि एक तर कमालच झाली, सॅटर्डेला एक कस्टमर होता, विमाननगर वरून आला होता. तर विमाननगर मध्ये असंच ऍक्च्युली त्यांचं कसं आहे, ते आपल्या दुकानाबद्दल त्यांना माहित नव्हतं, पण इंस्टाग्राम वगैरे बघत बघत इंस्टाग्रामने सजेस्ट केलं की अशा अशा दुकानामध्ये सत्यनारायण बद्दल सांगितलं. आली, तर 18-20 असे सांगितले की नाही सिल्क में दिखाओ, 18-20 तक बजेट है, 18-20-25 तक चल जाएगा. नंतर म्हटले नाही 30-35 भी चल जाएगा. चल जाएगा चल जाएगा, तो दाखवतोय. तर चुकून काय झालं, दिनेशजींनी काय केलं, दिनेशजींनी त्यांना समजलं नाही का काय, चुकता चुकता त्यांनी प्युअर येवला 85,000 ची साडी दाखवली. मी म्हणतोय अरे वो बोल रहे 30 तक बजेट है, 30 का 35-40 करेंगे, तुम 30 का 85 दिखाएंगे, कैसे चलेगा. पण कस्टमरने घेतली ना. त्यांना म्हणजे असं झालं, त्या साडी नंतर ठीक आहे साइड में रख दो, त्यांनी तासभर सगळ्या साड्या बघितल्या, पण येऊन जाऊन मन त्याच त्यावरच जातं. येवल्यावरतीच आलं. तर मग सगळ्या टाईपच्या साड्या भेटतील, सगळ्या म्हणजे सगळ्या टाईपच्या साड्या भेटतील. अगदी 250-300 पासून तर 2.5 लाख पर्यंत व्हरायटी भेटेल. तर ती 85,000 ची साडी ज्यावेळेस घेतली, तर दिनेशजींना पण असं वाटलं की ते मला खोळले, भैया देखो जब मैं दूसरे कस्टमर को भी दिखाता हूं ना, आप बीच बीच में मत आया करो, आप ऐसा बोल देते, लेता है कस्टमर, कस्टमर को पसंद आहे तो कस्टमर लेता ही आहे. हे बघा, हे सगळ्यांचे हे बुट्टी वेगळे आहेत, काठ वेगळे आहेत, कलर्स कलर्स. हा ब्लॅक कलर नाही, हा कॉफी कलर आहे. ठीक आहे, हा ब्लॅक कलर नाहीये, हा कॉफी कलर आहे. बुट्टी वगैरे अरणी बुट्टी आहे. काय काय विवरचा हात असा असतो ना की, आता मी तुम्हाला एक सांगतो, आता हा जो विवर आहे ना, हा विवर नुकताच आपल्याकडे आपण घेतलंय, पण आता ह्याचं काम मी आपले जे जुने विवर्स आहेत ना त्यांना पण देतो ना, त्यांना पण तो वाला फिनिशिंग बसवता येत नाहीये दुधाचा हात बसतो. जो ह्याचा हात बसतोय. तर हा खूप म्हणजे ह्याच्यासाठी आहे ना, काय बोलू, एवढं फिरावं लागतं आणि एवढं ट्रायल अँड एरर एवढं करावं लागतं ना, ज्याचा हिशोब नाहीये. आणि मग हे सगळं झालं असताना सगळं कस्टमर ह्याच्यामध्ये 8,500चं काय आहे, ह्याच्यामध्ये 9,000चं काय आहे म्हणतं ना. आता किती बॅकग्राऊंड कसं सांगावं, मग ते नाही का. मी नेक्स्ट टाइम ना, पण मी 100% ना अशी एक चांगली रील बनवल की 8,000 10,000 का, पाठीमाग किती मेहनत गेली, काय केलंय ते मलाच माहितीये. एका साडी मागे किती जण आहेत. हा, हे काय सुरत नाहीये. नक्कीच. हे बघा, आता हे पण आहेत, हे कांजीवरम जसं सांगितलं. आता पैठणीमध्ये भरपूर कलर आहेत, पण एक ठराविक जे मला तुम्हाला दाखवायचे थोडेसे काढून ठेवलेत. तर हे आयटम बघा, काय कलर आहे, म्हणजे वन ऑफ आवर फेवरेट हँडलूम आहे. जास्त उघडत नाही म्हणजे, पण व्हेरी रिच गाजरी कलर, अच्छे से कलर. त्याच्यानंतर हा एक पीस बघा, कोयरी बुट्टी मध्ये. वाव, आय बिलीव्ह कोणीतरी मला आहे ना व्हॉट्सअप वरती डीएम केलं होतं हे सेम पैठणीसाठी. जर का तुम्ही व्हिडिओ बघताय तर प्लीज हे तुमच्यासाठी आहे. नंतर हा भडक राणी कलर पण खूपच मस्त आहे. खूपच मस्त आहे. आणि हा जो पीस आहे पिस्ता, वा, तर
कलांजली वगैरे मध्ये भरपूर कलर वगैरे आहेत, पण हे थोडस न्यू एडिशन आहेत आणि ट्रेंड मध्ये आहेत, तर ते तुम्हाला दाखवलं. पैठणीज मध्ये हा एक आयटम बघा, टर्निंग व्हायलेट कलर, एकदम अनकॉमन कलर, एकदम अनकॉमन कलर. हे असं पकडा 15.5, 16.5, 17.5च्या रेंज मध्ये आत्ता बसल. मेकिंग कॉस्ट आजच्या हे तुम्ही असं पकडा, ह्याला जवळपास जे आहेत ना, हे 6 महिन्यापासून हे वर्क चालू होतं. तर रॉ मटेरियल जो होतं, रॉ मटेरियल 6 महिन्याच्या अगोदर खरेदी केलं बरोबर, तर त्याच्यानंतर हा पीस बनलाय. आत्ता नवीन रॉ मटेरियल खरेदी करून जर का हे पीस बनवणार तर हे 23,000-24,000 हजाराच्या खाली बनणार नाही. हे नाही बनणार. प्युअर टू प्युअर सिल्क असेल तर नाही बनणार. हे पॉवरलूम आहे, हँडलूम नाहीये. हँडलूम जर का घ्यायला गेले तर ते तर 35-40 वगैरेच्या रेंज मध्ये सहजपणे जातीये. तर हे बघा काय बॉर्डर आहे, वा. प्रत्येक बस्त्यामध्ये हा पीस जातोय, एखादा ना एखादा पीस ह्याचा जातोच आहे. कारण की काय झालंय, पैठणी पाहिजे, पैठणी घ्यायची आहे, पण आता चटई बॉर्डर नको. पैठणी पाहिजे पण चटई बॉर्डर नको, तर काय. बाकी जे हँडलूमचे आहेत 30, 40, 50, 60 हजाराचे, ते पण भरपूर स्टॉक आहे, भरपूर स्टॉक. आणि येवलाचे तर चांगल्या प्रकारे स्टॉक आहे. स्कर्ट बॉर्डर म्हणा, ऑल ओव्हर म्हणा,